बदलापूर येथील शाळेतील 2 अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या गंभीर आरोपांप्रकरणी पोलीस कारवाई न केल्यामुळे बदलापूर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। राज्य सरकारच्या वतीने मंगळवारी उच्च न्यायालयात ही माहिती देण्यात आली आहे। तसेच त्यांच्या 2 वर्षांच्या वेतनवाढीवर देखील रोख लावण्यात आली आहे। या प्रकरणात 2 हवालदारांना समन देऊन सोडण्यात आलं आहे, अशी माहिती सरकारी वकील हितेन बेनेगावकर यांनी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाला दिली आहे। तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने SIT आरोपी अक्षय शिंदे आणि शाळेच्या विश्वस्तांवर आरोपपत्र दाखल केलं आहे। या तपासानंतर SITची भूमिका संपल्याने ते पथक बरखास्त करण्यात आलं आहे। राज्य सरकारने शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांची शिफारस करण्यासाठी 2 निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे। या समितीचा अहवाल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर केला जाईल, असे वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितलं आहे। न्यायालयाने यासंबंधीची पुढील सुनावणी 22 जानेवारी रोजी ठरवली आहे। आरोपी अक्षय शिंदे यांच्या कुटुंबियांचा अद्याप पोलीस संपर्कात नसल्याचे त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं आहे।